असं वाटतं का? हे बघा, मी असं नाही म्हणणार की त्यांचं पानिपत झालं, पण आमचंही नाही झालं ही फॅक्ट आहे. त्यांच्याकडे दम, दाटी, शासन, प्रशासन आणि पैसा या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी काय हिशोबानं दमदाटी करून निवडणुका डिक्लेअर करून घेतलेल्या आहे हे सगळ्यांनी बघितलं आहे. पण जेवढा तो आव आणतात, जेवढं ते मीडियामध्ये दाखवलं जातं तेवढी वास्तविकता या ठिकाणी नाही आहे, ही फॅक्ट आहे. आज अमरावतीमध्ये तर तुम्ही बघितलं तर 6 भाजपचे आलेले आहेत, पण काही ठिकाणी नगर परिषदमध्ये त्यांचे लोक नाही आलेत निवडून आणि भरपूर साऱ्या ठिकाणी म्हणजे 6 त्या ठिकाणी त्यांच्या विरोधात आलेले आहेत. याचा अर्थ असा आहे, जर ते शासनामध्ये नाही राहिले तर ते अजून त्या ठिकाणी कमी होतील, ही फॅक्ट आहे. आणि इतकी बदमाशी त्यांनी प्रत्येक गोष्टीत केली. चिखलदऱ्याला किती अरेरावी केली ना, केली त्यांनी अरेरावी. आणला त्यांनी त्यांचा मामेभाऊ त्या ठिकाणी बसवला, आमच्या लोकांवर दडपण टाकलं. आजही त्यांचं असं सुरू आहे की आम्ही ते सगळेच्या सगळे घेऊन आम्ही भाजपमध्ये आम्ही घेऊन येणार. अरे निवडून आलेत, जिथनं निवडून आले तिथनं राहू द्या, तुमचं शासन आहे. तुमच्या धमक असेल तर तुम्ही मदत करा ना. चिखलदरा डेव्हलपमेंट करायसाठी तुमच्यात जर धमक असेल ना तर तुम्ही मदत करा. पण नाही, त्यांना आकात करायचं आहे. अंजनगावमध्ये पण त्यांनी भानगडी केलेल्या आहेत. तिथं तुम्ही बघा, यांची फक्त अरेरावीच्या हिशोबानं सुरू आहे, नाही तर लोक भाजपच्या विरोधात. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, सगळीकडे धनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे. सगळीकडे तसंच आहे, फॅक्ट आहे. नांदेड रेल्वे, धामणगाव, श्रीगंगाव, दर्यापूरमध्ये त्यांनी तेच करायचा प्रयत्न केला. अंजनगावमध्ये केलं, म्हणजे अंजनगावचं तर रात्री 11:10 कलेक्टरला मेसेजेस केलेला आहे की अजूनपर्यंत तुमची फिगर झालेली आहे. आणि आत्ता मी जे अंजनगावच्या लोकांशी बोलतो तर ते म्हणत आहेत की जिथे मॅक्झिमम वोट आमचे आहेत तिथेच त्यांनी